यावेळी मी आपली मते मागण्यासाठी आलो आहे असे मोदींनी जनतेला विनंती केली। प्रतिनिधी जगदीश कोरीमठसह सोलापूर। पंतप्रधान मोदींच्या भाषणासाठी लाखोंचा जनसागर जमा झाला होता। मोदीच्या घोषणा सर्वजण देताना पाहायला मिळाले। त्यानंतर मोदींनी जनतेसमोर अर्धा तास भाषण केले। यावेळी पंढरपूरच्या रेल्वे विस्तारीकरण आणि वंदे भारत ही रेल्वे सोलापूरच्या जनतेसाठी सुरू केली असा आवर्जून उल्लेख केला। गर्दी खचाखच भरली होती। महिलांना व्यवस्था बसण्यासाठी स्वतंत्र केली होती। काही जण मंडप भरल्याने उन्हात उभारून भाषण ऐकत होते। मनसेचे हजारो कार्यकर्ते राज ठाकरेंनी भारतीय जनता पक्षात आपला पाठिंबा दाखवल्याने मोदींच्या सभेला आज उपस्थित होते। मनसेच्या सोलापुरातील कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला। आमचे प्रतिनिधी सोबत बोलत असताना मोदी पंतप्रधान आहेत तो सब मुमकिन है असा उल्लेख केले। कुठल्या गावचे आहे? सोलापूरचे। टी शर्ट दिले का? पैसे घेतले का? फुकट दिले ना? ॲडव्हर्टाईज आमच्या न्यूज चॅनलमध्ये। आपलं नाव सांगा। मी मनसे कामगार सेना शहराध्यक्ष नितीन भाऊ पंजाबी। सगळ्यात जबरदस्त आणि 10 वर्षात जे काम केलं आहे ते परत पुढची 5 वर्ष नाही 25 वर्ष त्या मोदी सरकारलाच मतदान देणार। मोदी है तो मुमकिन है, ये मोदी का परिवार है। मोदी की गॅरंटी आहे 100%। राजसाहेबांनी पण विचारूनच पाठिंबा दिला आहे। राजसाहेबांनी जे पाठिंबा दिलेला आहे त्याला आम्ही सतशः त्यांना नमन करतो। आणि मला सांगा, एवढ्या वर्षामध्ये होम मैदानचा विकास झाला होता का? अच्छा, खानेरडा करून ठेवलं होतं होम मैदान। त्याच्यानंतर पुणा हायवे, अक्कलकोट रोड हायवे, विजापूर रोड हायवे बीजेपी मुळे झाले असं तुम्हाला म्हणायचं? होम मैदान 100%। 100%। हो, बर, अजून जे सुधारणा केलंय ना ते सगळं भारतीय जनता पक्षाची कृपा आहे। ह्या लोकांना फुकटचं राशन तर घेता येतंय, पण फुकटचं भाषण बी देता येतंय। बर, स्मार्ट सिटी व्हायला अजून किती दिवस लागणार असं वाटतंय? बघा, प्रत्येक गोष्टीला उशीर लागते, उशीर लागते। रात्रीत जर भिंत बांधलं म्हटलं की सकाळी पडती, तसं करायचं नाही आपल्याला काम। 50 वर्ष जर घराचं बांधकाम 100 वर्ष जर टिकवायचं असेल तर 100% काम होत आहे, त्यातला भाग नाही आहे। बर, तुम्ही मनसेचं काम करताय? हो, मनसे कामगार सेना शहराध्यक्ष आहे। पंढरपूरचे दिलीप धोत्रे बापू, काल पंढरपूरला सभा झाली मनसेची। हो, तुम्ही सोलापूरचं काम हो हो, करता? ओके, धन्यवाद। आम्ही बी होतो।